तो योगिध्यया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. नवरात्रीचे हे शुभ संदर्भाचे श्रीदेवीले दर्शनार्थ आणि सेवार्थ आयल तसले सगळे भक्त लोकांक आत्मीय जाल तसले स्वागत. एक राज्य ते राज्या भितरी राजा विधिवत जावन राज्य पालने करता आशिल्लो. तेका योग्य जावन अत्यंत चतुर्मती जाल तसलो मंत्री प्रधानमंत्री विची तेका बरे रितीचे एक सहकार दिता आशिल्लो. अशें तेगेलें राज्य व्यवस्थीत चलता आशिल्लें. इतलेंच न्ही, ते राज्याक मंत्री बरोबरी अत्यंत आत्मीय जाल्लो संबंध बी आशिल्ले. मंत्री वयान व्हड उरले विची राजाक एक मित्र प्रमाण तो तेगेले बरोबर व्यवहार करता आशिल्लो. राज बीची त्या गौरव बी तशिल्लो, आत्मीय जावन मित्र नमके पळोवन बी घेता आशिल्लो. अशें आसतना सहजान मंत्रीक 50 वर्सां उंच वर्ष प्राप्त जाता गेलेची. सहजान मनुष्या केन्ना 50 वर्षांकिंत जास्ती वय प्राप्त जाता वता तेन्ना तेगेली बुद्धी भितर एक पक्वता परिपक्व जाता वता मनुष्य. सहज जाल तसले जीवनाचे प्रत्येक अनुभव त्याने पळयले उरता. जीवनाचे सत्य असत्य नित्यत्व अनित्यत्व हे सगळे कल्पने सुख दुःखाचे एक विशिष्ट तसले भावने मना भितर उरता. अशें म्हणूची सहजानूच 50 वर्ष कोण जाणटा की तेका म्हणटाचे तो आतां म्हानता जावचे आयलो पिकचे आयलो म्हण सांगेन. पिकचे आयले शब्द अर्थ थंय तो आतां परिपूर्ण जाता आसा परिपक्व जाता आसा म्हणून अर्थ. सहजानूच खंयचे फल हरी वचन खावचे जावत ना, ते आंबुस्यांग उरता केन्नाचे. जर ते पिकचे आयले नंतर तेजे वास बी चेंज जाता, तेजे रुची बी चेंज जाता, तेजे आकार बी चेंज जाता. तेचे प्रमाण मनुष्याला थोडे एक विशिष्ट तसले वयोमान दांटल्या नंतर मनुष्याले कृती हावभाव चेंज जावका त्यानं मात्र मनुष्य म्हण जाता. पहिले नमके उरले मनुष्य म्हण जावत ना तो. अशें म्हणून सहज जाल तसले ते मंत्रीक थोडे वय जाता गेल्या नंतर सहज जाल तसले एक परिवर्तन भितर जास्ती जास्त जाता गेल्याची. जाले बेची राजा बरोबरी अत्यंत सहकार्य म्हणून तो तेगेले कर्तव्य करता आशिल्लो. राजान जर शिकारी वचचे आसलेली तो मंत्री आपण घेवन वता आशिल्लो. तितले एक आत्मीय जाल तसो संबंध तेगेले मंत्रीले. अशें म्हणून आनी कोणा वतना मंत्री आनी राजा दोग लोकांनी शिकारी वचचे, शिकार करचे, गांवां येवचे, राज्य बरें करून परिपालन करचे अशें तेंगेले दिवसाचे कर्तव्य चलता आशिल्ले. अशें सुमार दीस गेलेची एक दीस राजा शिकारी वचका म्हूण सांगून तयार करून येता आसा. मंत्री येवन राबला. ते संदर्भाचेर राजाने तेगेले चाक खडग सुमास किनाक पळया म्हूण सांगून तेगेले ते कोशात न्ही खडग कोश म्हणटा ताका आमी तांतना भायर काडले पळयले पळोवन गेलो आनी तुमच्या भितर घालक का ते घालचे टायमार हात निसल तेगेले ते खडग वचून गेलो नीर जावन गेलो ते राजाले पांया उंच पडले. ते केवळ पांया उंच न्ही ते राजाले अंतिम बोट सान बोट म्हणटा ते पांया भितरी ते बोटा उंच पडले. बोट तक्षण कट्टी जावन गेले, तक्षण छेद जावन गेले. तेन्ना बडा 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 रगत आयले. राजाक मस्त दूख केले. राजा बेजारता सांगता आसा पडलो रे मंत्री कितें जालें रे म्हाका म्हूण सांगून. सहज जालें तसले ते मंत्रीले चित्त परमात्मा दिकाले चिंतने भितर आशिल्ले. अशें सांगले महाराजा जावचो बरें कच उठे ईश्वर लेच म्हणो. तेन्ना महाराजा राग घेवन गेले. मागीर पांया बोट कट्टेलो सांगा रगत येता आसा हांव वळवळटा आसा तूं कितें म्हणटा आसा जावचो बरें म्हणो.
सेवका पयलो होले ह्याका जेला घालया म्हूण सांगेनो तक्षणच आदेश दिन सोडका. सेवक लोक आयल्याची त्याक होंगेनो बंदीखान्याक घातले. राजाने ते गेले बोटाक उपचार करून घेतले. सहज जाल तसले एक मनाक आत्मीयते प्रीती मंत्री उंच आशिल्ले. परत ते मंत्री मेळया समाधान उलया म्हूण सांगेनो तो स्वतः बंदीखान्याक गेलो. राजा बंदीखान्याक गेलो तेन्ना विची कितें कसलें म्हणाल तुवें म्हाका तवळी म्हूण परत विचारलो. तेन्ना मंत्री हांसत सांगलो जावचेडो बरें एकाचे महाराजा कांय तोंद ना. आतां तुका बंदीखान्याक घातला ना हें बी बरें एका की म्हण विचारलो ताणें मंत्री कडेन. हय महाराज हें बी बरें एकाचें जावचेडो बरें एकाचें म्हणलें नंतर हें बी बरें एकाचें कांय तोंद ना म्हाका. आनी राजाक हांगा उरी म्हूण सांगलो. तो परत गेले आस्थाना गेलो संस्थानाक गेलो. अशी 1-2 दीस जाले तेन्ना राजाला बोटाचे दुखी सहजान कमी जाले. बोट परतून आयले ना येवचे जावचे बी ना ते संपूर्ण जावंक गेलो छेद जावंक गेलो आसते बोट. अशें गेलो राजाक शिकारी वच्चें मन आशिल्लें. तो वच्चे खातीर तयार जालो. मसलो सांगलें तूं एकल्यान वचनाका म्हूण सांगलें. तें निरुपाय मंत्री आपण ताका मन ना तेणें नाशिल्लें म्हाका सहकार्य न्ही आशिल्लें तसलें उतरलेलो आसा म्हूण सांगेन. अशें सांगेन मंत्रीक तो थंयची बंदीखान्याक सोडलो. हो एकलोच शिकारी गेलो. शिकारी गेले कितकी हाय गेल्ला दिवस तो परतून राजा आयलीत ना. तेन्ना राज्याचे सगळे लोक चिंतेचे जाल्याची मस्त लोक मस्त बेजार जाले पश्चाताप पेले. दुसऱ्या दिवस पर्यंत वाट पडले खंय वचून सोदचे ताका राजाक रान्ना भितर खंय सोदचे. अशें घेवन तिणी राखता बसलेची. दुसऱ्या दिवसाचे सांजे वेळाक राजा साम तोंड घालून घेवन राज्या भितर येता आसा. मसलो हांव ताका विचारलें कितें जालें तुका कितें जालें म्हूण सांगेन. कांय उलयलें ना तेणें. कांय उलयलें नासतना तो बंदीखान्याक जैल कितें म्हणटाची थंय गेलो. मंत्रीक प्रथम आतां ताणें बिडगड केली. बिडगड करून घेवन ताका पांय पण ताका पळोवंक घेतलो. तुवें सांगले अशीची खरेची जावचेडो बरें कची म्हूण सांगेन सांगलो. तेन्ना मंत्री आश्चर्य कितें महाराजा काल मात्र अत्यंत अहंकाराचेर दुरहंकाराचेर उतुलीत आशिल्लो तूं आज कितें परिवर्तन तुगेलें भितर अशें कशें म्हणटा आस तूं. ना तुवें सांगिल्लें म्हाका सत्य जालें. कितें जालें हांव शिकार करता म्हूण सांगेन. तूं तरी बंदीखान्याक वचत आशिल्लो हांव एकलो गेलो. रान्ना भितर प्रवेश करता करता आसतनाची रान्नाचे थोडेची दुश्ट लोक मेळून घेवन म्हाका सुद्दां घातलेची. म्हाका तिणें धरलें. धरून घेवन तिणी काळी एक नरबल दिवंक आशिल्लें. अशें घेवन म्हाका धरून घेवन तिणी तिंगले बंदीखान्या भितर धरून घेतलें. दुसरे सकाळीक म्हाका पुर्ती अलंकार केले. काली बल दिवची पद्दती ते अलंकार करून घेवन बली फाटले घोल म्हाका कित्याक तरी म्हाका बली दिवका नरबल दिवका म्हूण कालिकाक बली पात्र केन्ना व्हल की तेन्ना तो बल दिता तो व्यक्ती उरतो मनुश्य. तेणें म्हाका सगळें पळयता गेलो तो हांव कशें आसची म्हूण सांगेन. मागीर पांय पळयलो तेन्ना ताका दिसलें पांयाची एक बोट छेद जालो आसा. तेन्ना ताणें सांगलें हें वस्तू बलीक योग्य न्हय. खंयचे परिपूर्ण जावन उरता तें मात आमी देवा बली दिवका. अपूर्ण जालें तसले व्यंगीत जालें शरीर आशिल्लें तसले बली दिवची न्ही. अशें म्हाका सोड सोडया दुसरें घेवन या म्हूण ताणें आदेश दिले. अशें म्हाका सोडलें. तुवें त्या दीस सांगले अशीची मागीर कितें बोट कट्टेलो आसा काचून गेलेलो आसा तें बरें जालें तुवें मागीर जीव उरले म्हूण सांगेन राजाने हांसता आसा ताका सांग म्हण गेलें. तेन्ना मंत्री सांगता योग्य आसो कांय तोंद ना बरें जालें सोडया म्हूण सांगेन. तेन्ना राजाने आनी एक प्रश्न विचारलो ताका तुवें म्हाका कितकें सांगलें बोट कट्टेलें बरें जालें म्हूण सांगेन तें तुका जाल्या खातीर बी बरें जालें म्हूण सांगू तुवें हेजे अर्थ कितकी म्हूण विचारलो खंय. तेन्ना मंत्री हांसता सांगलें महाराजांनी हांव तुमकां कितें सांगू जर तुमी म्हाका तरी बंदीखान्याक घातलें अशें उरलेली तुमचे बरोबर हांव बी रान्ना वता आशिल्लो. तुमगेलें तरी बोट कट्टेलें आशिल्लें तुमकां सोडता आशिल्लें म्हाका कितें करता आशिल्लें तिणी कोच्चून घालता आशिल्लें. म्हळ्यार म्हाका तुमी बंदीखान्या खातीर कितें म्हण गेले तें जावचेडोची बरें कम म्हण गेलें. अशें हांव आराम जावन उरलो.
खरें तुवें आनी एक फावट म्हाका मेळटना जावचे बरें म्हूण सांगलें तें कितें किचल काय. तेन्ना ते मंत्र्यान सांगलें काय ताका, महाराजा तुका गुंतना जिवना भितर खंयचे घटना चलता आसाची ना चलता उरताची तेजे फाटल्यानी अमोघ घालता तसले महान घालता तसले कारण उरता. ते कारण आमकां तक्षण कळ्ळें वतना नंतर पळयचे गेल्यार कळ्ळें आमकां. जाल्यार खंयचे घटना कितें जाताची ताका एक उद्देश बरें उरता, एक कारण ताका एक मुखालचे कितें आमी फ्युचर म्हणटाची ते बरें उरता. अशें आमी न्हू प्रत्येक जिवनाची घटनेची फाटी तशी उरता. म्हणजे तुका सत्य गुते तरीची हांव दुसरे फावट तुका सांगिल्लो म्हूण सांगतना परत ताणें मंत्री पांय पडून गेलो, आलिंगन खावन गेलो, परत तो यथावत राज्य करून गेलो खंय. ही कथा आमगेले आंग्ल भाशा उपन्यासक केले तसले प्रोफेसर G.K. शेटमाम तिने सांगिल्ले. तेंगेले सहजान तेन्ना मध्य मध्य चिंतन कितें येता आसतना सहजान स्वामीजी हें कथा पळया बरें बरें आसा म्हूण सांगलें. तिने सांगिल्लें आमकां असले मस्त विशय तिने सांगता उरता तेंगेले प्रवचना भितर तेंगेले चिंतने भितर. अशें सांगे न्हू सुंदर गेले तसले कथा अशें कथा तुमगेले म्हाका दवरचे हांवें प्रयत्न केलो आसा. हें कितें सारांश कितें तुमकां कळ्ळो आसा सारांश आनी परत सोडून सांगची आवश्यकता ना म्हूण दिसता आसा. जाल्यारीची कितले सारांश कळ्ळे बीच आमी मनुश्याची आमगे चिंतन कितें आसा आमगे विचार कितें आसा ते सानाचे ते केन्ना उज्ज्वल जावंक न्हू विस्तृत आमगे उरचेक शक्य जावत ना ते केन्नाचे. आमी म्हणटाचे हांव पंडीत हांव शिकला मस्तितलें ज्ञान आसा म्हाका म्हण. जाल्यार परमात्माले प्रकृती परमात्माले प्रपंच चिंतन करता आसतना आमी म्हणटाची एक नमूने मुर्खाची जावन उरता केन्ना जिवना भितर. आमी सहज केन्ना म्हणचे उरता देवान तशें करचें नाशिल्लें रे, देवान अशें करचें नाशिल्लें रे, देवान हें नमी करक आशिल्लें रे, देवान तशें केलें बरें येता आशिल्लें रे. पळय सांगचें कोणाक की म्हण आमी कोणाक सांगता आसाची देवाक. देवान अशें करचें नाशिल्लें, देवान तशें करचें नाशिल्लें, देवान अशें केलें बरें येता आशिल्लें. म्हळ्यार आमी कोण म्हण जाले देव कोण म्हण जालो. आमी मालक देव सेवक. सहजन आमी सांगता उरतात न्ही काम करतले सेवकाक अशें कर रे तूं तशें कर रे म्हण. तशी येयला आमगे जिवना भितर उरती. देवा तुवें अशी कर का म्हळ्यार हांव मालक सांगता आसा तूं सेवक करी तुका गुंतना कितें करता म्हूण सांगलें म्हणचे एक भाव आमगे भितर. कितें चुकीचें आसा हें भाव विचार करून पळया तुमी कितले फावट असले शब्द प्रयोग करता जिवना भितर आमी मस्त पटी दिवसा तर 10 फावटी करताचें हें चिंतन आमी कस तरी नाशिल्लें विचार करचें येताचें आमकां. देवान अशें करचें नाशिल्लें तशें करता आशिल्लें अशें कितें केलें देवानी म्हाका अशें कितें केलें. हजार गटले प्रश्न आमगे जिवना भितर पुनः 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 येवंक न्हू. देवा उंच आमी लक्ष करून न्हू केन्ना सांगता उरताची कितली चुकीचें आसा विशय. पूण अर्थ कितें म्हण सांगले रे जर देवानी अशें करता आशिल्लें अशें करचें नाशिल्लें म्हणजे आमी सांगता आसलें म्हणजे अर्थ कितें म्हण सांगले रे देवा कांय ज्ञान ना आमकां ज्ञान भरपूर आसा. आमी मस्त ज्ञानी ताका कांय गुंतना आमी ताका सांगता तुवें अशें केलें बरें म्हूण सांगलें. ते म्हणे भाव म्हणजे न्ही आमगे जिवना भितर तशें जातवें केन्ना तरीचें केन्ना जावत ना खंडीत केन्ना जावत ना. परमात्मा कितें करता उरता ते योग्य जावन उरता. ते योग्य आसकी ना की पळय टाळमें आमी दवरून घेवं कितेंचे तेजे मुखालचे परिणाम कितें जाता ते पळयचेक आमी कात उरजावन उरता तेचे. जर कल्पनाचे अशी कोण सोडले म्हणून रडचे सुरू केले रे ते बरे परिणाम आमकां घेता पळयचे मेळटा आमकां. अशा वेळची जिवनाची कितें प्रत्येक घटना आसा ते प्रत्येक घटने फाटल्यानी अत्यंत विशिश्ट असलें कारण उरताची. ते कारणा खातीर आमी केन्ना शोधन करता उरताची हे जे बर परिणाम आसा आमी चिंतन करता उरताची तेन्ना बर दिवस आमी पळोवचे शकताची तन्मूलक परमात्मा सानिध्याक आमी पावचे शकताची. ना अशी उरलेली आमगे चिंतने तशें जावचें नाशिल्लें देवान अशें कितें केलें म्हूण सांगचे देवा उंचे आरोप करता गेले म्हूण सांगले रे खंडितान वयची आमी दुख्खा भितर पडताची. हांव व्हड म्हणचे एक अहंकार आमकां येता तन्मूलक नरका भितर आमी वचचें पडटा. अशें आमगे न्हू जिवना भितर हे भावना आमी घेवचें ना. जिवना भितर कसं कसं चलता आसा ते सगळेच परमात्मा संकल्प म्हणचे एक चिंतनाचेर आमी वता वचका सहजान वयचें. जिवनांत आमी मस्त काम करता उरताचें परमात्मा संकल्प आनी मस्त काम जाता उरताचें. त्या कुटुंबाक संकल्प आसूं टाकून घ्यायचें कांय तोंद ना. जाल्यार आमी केल्लें काम कितें समोर उरता तेन्ना परमात्मा ताका आड घालतना केन्नाचें
खंय तर तोंदर असले ताका थोडे अर्द व्हरता परमात्मा कित्याक तरी मुखार बरें जावपाक म्हणजे बदलायची सहजानुची चेडा उट्ट वस्तू खाताची बर बी खाताची तेच बरोबर वायट बी खाताची सहजान माती खावचे फातर खावचे काड्डी खावचे एवढं रूढ उरता चेडाक तेन्ना आवय कितें करता खावचे गेले तक्षण हात धरता ताका मारता सवता खावची बंद करता चले कितें दिसता पळय आवय म्हाका कशें करता म्हण तेच नाल्यार ताका दिसतालें जाल्यार कलर कितें म्हण ताका तेन्ना कळटा नंतर कळण्यात आवयन म्हाजे बऱ्या एका तरेचे हें कल्लालें म्हण सांगेन म्हणरी जिवना भितर कितें चलता उरता ते तरी तोंदर आसा म्हणल्यार असले परमात्मा थंय कितें करता स्तब्ध करता येता तेजें रहस्य आमकां हांगा कळ्ळें वतना तेजें रहस्य मुखार उरता ते मुखार पळय तसले ताळमेजेर उरलेली ती एक दृश्टीकोन उरलेली ना जाल्यार परमात्मान करचें पुरा बरें का म्हणचे एक चिंतन तरी उरलेली खंडितान आमच्या जिवना भितर बरें पळयचें आमी शकताचें अशें म्हणूची जिवना भितर प्रत्येक घटना कितें चलता आसाची हांव करता मागीर जाता म्हणजे अहंकार ममकार आमी विसरून सोडता परमात्मा उंच केन्ना आमी अर्पण करून घेतला तुगे इच्छे प्रमाण जावं परमात्मा मागीर हातीन बरें काम करचें म्हणून एक संकल्प करून परमात्मा आमकां दिताची तेन्ना हांव मागेलें म्हणजे थोडेच अहंकार ममकार आमी थोडे बाजू दवरले रे आमच्या जिवना भितर कितें घटना जाता वताची तेवढं बरें येता वता ना केन्ना वायटा जावं हांव करता मागीर जाता म्हणजे अहंकार पडल्या मात थंय स्टार्ट येता वता थंय सुरवात येता ते दोष अपराध दुःख दारिद्र्य तापत्या सुरवात येता वताची अशें न्हू तसले भावनेच्यान आमी मुक्त जावका हें कितें परमात्मा प्रपंच निर्माण केला आसा यथावत्यान केला आसा परमात्मा प्रपंचा भितर खंय कमी जास्ती केलना कशी जावका तेन्ना न्ही केला आसा आमी बदलावण करूं बी शकत ना तसले अद्भुत रचना अद्भुत ज्ञान ते परमात्मानी एक दबाण घेवन हें सगळें रचना केलें तरी आमच्या जिवना भितर कितें घटना जाता आसाची त्या वटेन कितें संकल्पना भितर जाता आसाची तेगे संकल्पना कितें जाता आसा त्या वटेन बरें जाता आसा म्हणजे चिंतन दवरून घेवन आमी तरी मुखार गेलेली खंडितानुची आमी परमात्मा प्रिय बी येताची तेतनी जिवनात परम लक्षात तसलें मोक्ष पावचे तसले अधिकारी बीची आमी जाताची अशें न्हू जिवना भितर तसले एक शक्ती सामर्थ्य तसले बौद्धीक मट्टान वाडोवन घेवचें अत्यंत अवश्य आसा जिवना भितर कितें जावचें आसा हें सगळें परमात्मा संकल्प जाता आसा म्हणजे एक विशिश्ट भावने आमी केन्ना वाडोवन घेता वताची केन्ना ताका विशेशाल तसले प्रोत्साह दिता वताची केन्ना आमी ताळमेन उरताची तेन्ना मात्र जिवना भितर आमी बरे दिवस पळयचे आमकां लागी येता वता अशें न्हू तसले एक दृश्टीकोन तसले एक विचारशक्ती तसले एक बौद्धीक मनोभावने ते भगवती ज्ञानेश्वरी आमगे बुद्धी भितर दिवो हे सगळेची घटने फाटले न्ही एक महान कारण आसा म्हणजे संदेश आमकां कळणे अशी करूं आमच्या जिवना भितर हांव करता मागीर जाता म्हणजे अहंकार ममकार सगळे उचून घेवन परमात्मा साक्षात्कार जावं तसले एक सन्निवेश निर्माण जावं म्हणजे प्रार्थने सिडी विचारणाक अर्पण करता आसाची आजी नवरात्री सुरवात म्हणजे न्हू 7वा दिवस ह्या संदर्भाचेर श्रीदेवीले सेवार्थ श्रीदेवीले सान्निध्या भितर सहस्रनाम पठनार्थ आज विशेष आमगे आमगेले ज्ञानेश्वर महिला मंडळी गुटबळ्ळीचे माचो लोक आयले आसाचे तांकां अभिनंदन आमची आमी इश्ट करता आसाचे तेजे बरोबर अनेक लोक भक्त लोक सेवा करता लोक बी हांगा आयले आसाचे तांकां बीची देवी अनुग्रह करूं म्हणून प्रार्थना करता आसाची आजी 7वा दिवसाक ते देवीले आराधनेचें नांव आसा कालरात्री म्हूण सांगेन 9 दिवसां भितरची ते देवीले 9 रूप करून आराधना करचे एक परंपरे प्राचीन परंपरे तेजे फाटल्यान प्रत्येक रूपा फाटल्यान एक अर्थ आसा एक विशेषते प्राचीन लोकांनी दिवनूची त्या आराधनेक एक महत्व दिल्लें आसा तेजे बरोबर आज कितें देवीले नांव आसा कालरात्री म्हूण सांगेन विचित्र जालें तसलें नांव आश्चर्य दिसतें नांव पळयचें गेल्यार आमकां रात्री म्हळ्यार वेळ काळोखची काल काळोख एवढी एकूच अर्थ कितें म्हणजे सहज तसले भावना येता हें कितें देवी रूप आसा अत्यंत विचित्र जालें तसलें रूप काळे बण्ण आंगा भितर 3 दोळे 4 हात गाड्डो म्हणजे बसूंक येनासता देवी दुश्ट संहार करते वता आसा अत्यंत विचित्र जालें तसलें रुपाची कल्पना केला आसा
तरी तरेची हे कितें काल रात्र शब्द आसा आमकां एक संदेश दिता आसा, एक विशेश ते देविले एक नामांकन अर्थ कितें आसा आमकां. रात्र म्हळ्यार राक्षस लोकांक, रात्र म्हळ्यार कोण? राक्षस. राक्षस लोकांक तमो गुण जास्ती केन्नाचे, थिंग सात्व गुण केन्ना उरतना, राजसीक गुण बी कमी उरता केन्ना मस्त, तमो गुण जास्त उरता. अशें तांकां रात्र संकेत शब्दांनी संकेत केलो आसा. रात्र म्हळ्यार राक्षस लोक, तिंका काल स्वरूपी जालें तरी हे देवीक नांव आसा काल रात्री म्हूण सांगलें. राक्षस लोकांचो संहार हे देवी निमित्त जाल्लो आसा. चंड मुंड, शुंभ निशुंभ, मधुकैटभ, रक्तबीज असले कितें महान महान राक्षस सांगलेची ते सगळे रात्रीक हे काल स्वरूपी जावंक न्हू, तिंगले अंत्य केलो तरी हे देवील नांव आसा काल रात्री म्हूण सांगलें. थंडीच्यानूची ते दुश्ट लोकांक संहार कर कशें उरलेली ते नवीन रूप जावपाचें. बरें जावंक ते दुश्ट लोकांक जावचें राबो जावच ना, राबलें काम बी जावच ना केन्नाचें. अशें न्हू ते देवीले कितें आयचें रूप आसा ते उग्र रूप, ते उग्र रुपाचें प्रतीक दुश्ट संहार करून शिश्ट परिपालन करचें एक उद्देश आमगे प्राचीन लोकांनी दाखयताची दवरलो आसा. अशें न्हू ते देवीलें नांव आसा काल रात्री म्हूण सांगलें. सहजानुची राक्षस लोकां पळयता आमी. राक्षस लोकांले पयलीं चित्रणां भितरी सहजान तेंकां दोन कोंब माथ्याक, कोंब म्हळ्यार कळ्ळें तुमकां सिंगा, तोंडाक दोन कोरे दांत, हाताक हड्डड नाकोट. आश्चर्य दिसता आमकां अशें आसलें की राक्षस म्हूण सांगलें. आतां बी तशी सडया नाटकां भितरी असतो दाखय केले तशी दाखयतात राक्षस म्हूण सांगलें. जे तिंग तेवटें आशिल्लें म्हूण अर्थ न्ही, ते एक कल्पन, तेजें एक चिंतन तेजें. राक्षसालें एक स्वरूप, ते आमचे नमके एक मनुश्याची, ते तिंगेल गूण कितें आसाची वायट आसाची. ते गुणा भितर तीन कण जास्त एक फोकस प्रकाश घातिल्लो आसता. प्राचीन लोकांना आमगेले कितें फोकस घातला, कितें प्रकाश घातला, मात्र दोन शिंग दिलेचे म्हणजे हिंग ते विचार आसाचे पुरा लोकांक तोपचेचे सोडलेली बरं करचें न्ही म्हूण. थंय थिंग सिंग आसा म्हूण न्ही थंय अर्थ, थिंग सिंग बी ना थंय, तुमी चिंतन करत नाका ते थंय सिंग आसा तिंका म्हणून ना, ते ना, ते कल्पन ते एक दोळे कोरे दांत म्हळ्यार तिने उलीची गुवाणी कितें आसाची ते लोकांक चाप तसलेची, लोकांक तोप तसले उतर बी ना, बरो तो उलून तिंग गुंतूच ना म्हूण अर्थ. तिंगे कितें हात आसा उठ लोकांक बगदीचे बी ना दवरचे न्ही ते हात. अशें हाते भितर हड्डोड्डा नाकूट, आमी केन्ना म्हणटा उरता नाकूट हट सोडनाका राक्षसाची म्हूण सांगलें. सहजान एक प्रतीक ते हातोड सोडया शोकी जावंक गेले एक नाकूट सोडचें एक हड्डेपणान दाखोवंक घेता आसत अर्थ ना आशिल्ले ते करचे ना. ते गुण मनुष्य सहजान ते वायट गुणीचें कारण देता हो तेचें. अशें न्हू की ते राक्षस म्हणजे आसा हे जे एक स्वरूप काळे बण्ण विचित्र एक व्यक्ती तुका दाखयलो आसा. त्या तेंगे बण्ण काळे, तेंगे सिंग आसाची, कोरे दांत आसाची, हड्डोड नाकूट आसाची, हे एक कल्पने काल्पनीक केलें तसलें चित्रण. ते उठून तशी आसा म्हणणे तिंगेली विचार तिंगेली व्यक्ती तो ते दाखयता आसा, ते उठून आकारांक दाखयता आसा. अशें न्हू तसलो दुश्ट लोकांक संहार करचे तरी ते देवी रूप काल अर्थात काळे जावंक विक्राळ जावंक ते देवीनी जाल्या तरेची ते देवील नांव पडलें आसा काल रात्री म्हूण सांगलें. ते देवी आमकां संदेश दिता आसा. कितें संदेश दिता आसा? काल रात्री रात्री दुश्ट लोकांक सहज आसले आवास आसा जमिने भितरी. कितले शिश्ट लोक आसा की तितले दुश्ट लोक बी आसाचेच, ते समतोलन जाता उरता जिवना भितर केन्नाचे. शिश्ट लोक जास्तले बी जमीन चलत ना, दुश्ट लोक जास्तले बी जमीन चलत ना. सहजान तक्कडी समाजान कशें उरलेली दोनी कडेन एकूणच वज्जी उरका म्हळ्यार मात सुमोत तुगत आवत ते नाजे तुगत ना ते केन्नाचे. अशें न्हू दुश्ट लोक आसाचीची. त्या दुश्ट लोकां बरोबर आमी वर्तन कशी करची म्हणजे ते सांगता आसा देवी तूं बी काल जा म्हूण सांगलें. दुश्ट लोकांक आमी शिश्टीन वर्तन करूंक गेल्यार आमगे जिवन चलत ना, जिवन करूं बी जावत ना. इतलें ते जिवन करूं बी दिवत ना ते दुश्ट लोक. ते दुश्ट लोक आमी कितें करता दुश्टतेचें वर्तन आमी करता परिहार येते. दुश्ट लोकांक आमी दुसरे वाटेन वचचें शक्य जावत ना. सोडया संत लोकांचे विचार सोडया, तिंगले विचार वेगळे आसा, तुमचो परिणाम दुसरो आसा, ते आतां तांकां नाका चिंतने भितर नाका ते विशय. जाल्यार सहज मनुश्य आमी दुश्ट बरोबर कशी व्यवहार करचे शकता. दुश्टतेचेर व्यवहार केल्ले मात्र आमी पार पडिते विना नाजे पार पडूं जावत ना. आमी ताका आमी दुसरो वाट सोदूंक जावत ना.
तेका प्रोफेसर जी के शेटवानकर सांगता उरता हेची डायमंड कट्स डायमंड म्हणून सांगेन डायमंड वज्र तरीची काप केले आणि वज्र जावक तेका दुसऱ्यान काप जावत ना ते वज्र पांया एक तरेची कांट तोपलेली ते कांट काटे आणि कांट जावका तुम्ही ते सुवी घेया पिने घ्या किती घेया ते कांटत नाही ते एक दुसरं किती असतं तुम्ही तरी सहज आलत असेल ते मुळ्यांना मुळ्ळिंदले तुम गुत असते मुखारचे अशें न्हू हे कितें जिवनात रहस्य आसा दुष्टाक दुष्ट रितीचेर वर्तन करूं गेले मात्र आमी पार पडता विना हा सृश्टीचेर गेले जावत ना ताका दुष्टाक दुष्ट रितीचेर वर्तन करता म्हणजे एक संदेश ते दिव्यांक दिता आसा तूं शिष्ट जावन उरे संदर्भ पळय रे तसं रातचो लोकांक तूं बी तुगेलें वर्तन करे तिंक शिश्ट करचें परिवर्तन करे म्हणजे एक संदेश ते देव दिता आसा वस्तूच्या कडेन गेले म्हणटा मस्त विचार आसाचे आतां गप्पारी हाडटना आमच्या अवश्य करतना सांगतना तेजे बरोबर एक दुसरा एक तेजे संदेश सांज संदेश रात्र म्हळ्यार तमो गुण अज्ञान ते अज्ञानाक आमी काला जावका म्हळ्यार नाश करता असले शक्ती जावका आमी ते एक संदेश दिता आसा अज्ञान नाश करचे आनी परत अज्ञान जावका अज्ञान निमित्त अज्ञान वता अशें न्हू अज्ञानाक आमी काल जावंक उरका आमी दानिकान वचकांड बदलाची अज्ञान रुपी काल रात्रीक तूं काल स्वरूप जा तूं दानिकान वची म्हणजे अनेक संदेश ते देव दिता आसा म्हळ्यार आमगे कितें नडे आसा चलावण आसा ते दानिकान वचका तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा सद्गमय तमस म्हण जाल्यार कत्तल काळोख अज्ञान तंत्र आमी ज्ञान दिकान वचका ज्योती दिकान वचका प्रकाश दिकान वचका आमी अशें न्हू ते देवी सांगता आसा तूं रात्रीक तूं काल स्वरूप जावंक न्हू ज्ञान स्वरूप जावन मुखार वता वचे म्हणजे संदेश ते देव दिता आसा अशें न्हू खंयचे संदेश आमी घेया बऱ्यावची एक संकल्प आमी दवरून घेया हें कितें चलता आसता ते सगळे परमात्मा संदेश संकल्प म्हणजे एक चिंतन विचार आमी जीवन करता वचा तन्मूलक परमात्मा सान्निध्याक आमी सगळोकुची पावया म्हणजे प्रार्थने चिंतने ची देवी चरणाक अर्पण करता आजचे आमगेले हे नवरात्र संदर्भात आशिल्ले तसले कथोपदेश आनी नवरात्रेचे संदेश हे दोन्ही कार्यक्रमाक विराम घालता आसा इति श्रीमनास्पत्याः लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरि ओम जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय।